माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबा आत्रामत. बाबा, काय सांगाल ज्या प्रकारे सध्याच्या घडीला कोकाटे जे कृषी मंत्री आहेत ते त्यांचे रमी खेळताना व्हिडिओ समोर आला, त्यानंतर कुठेतरी सरकार नाराज आहेत, मुख्यमंत्री नाराज आहेत. आपण अनेक वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून होता, आमदार म्हणून होता, कसं बघता याकडे आपण? नाही, विधानमंडळामध्ये मंत्र्यांनी अशा प्रकारचा आचारसंहिता सोडतात ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि हे जेव्हा लोकांसमोर येतो, माध्यमासमोर येतो, त्यावेळेला सरकारचा प्रतिमा थोडाफार खराब होत असते आणि त्या दृष्टिकोनातून थोडाफार सरकार बॅकफुटवर जाण्याची वेळ आपण काही लोक आणत असतात. त्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक बोलणं हा गरजेचं आहे. बाबा, काय सांगाल, मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत, त्यामुळे सरकारमध्ये खांदेपलट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण की आपण जर बघितलं तर वादग्रस्त मंत्री सध्याच्या घडीला महायुतीमध्ये दिसत आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे अमित शहासोबत, दिल्ली दरबारी गेल्यात, कसं बघता याकडे आपण? नाही, दिल्ली दरबारी मुख्यमंत्री जात राहतात, येत राहतात. त्यांचं काम, त्यांना दिल्लीमध्ये भरपूर काम आहे. म्हणजे राज्य सरकारचे काही बजेटचे काम असतील, सगळे वेगळे काम आहेत, त्या कामाकरता निमित्त जात असतात. परंतु जे गेलेले आहेत त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. खांदेपलट झालं पाहिजे ह्याच्याबद्दलही मला काय बोलायचं नाही. ते त्यांच्या अधिकाराचा बाब आहे आणि त्या दृष्टीने ते कारवाई करतील. कृषी मंत्री म्हणून आपल्याला जबाबदारी मिळेल आणि ग्रामीण भागाची नाळ आपल्यासोबत जोडले. अनेक वर्ष आपण आमदार राहिला, मंत्री, एक चांगला अनुभव तुमच्याकडे आहे. कसं बघताय तुमच्याकडे जे कृषी मंत्री खातं आलं तर? नाही आला तर जर ते नंतरचं गोष्ट आहे. ते आता तेव्हा होईल, खांदेपलट होईल, जेव्हा होईल, कोण बनते काय बनते ह्याच्यावर माझा काही रस नाही. वेळ येईल तेव्हा आपण जेव्हा बनवू तेव्हा तर गोष्ट वेगळं आहे. परंतु इतकंच आहे की सगळं कोणी असेल, मंत्र्यांनी आपला आचारसंहिता पाळला पाहिजे. बोलत असताना, लोकांमध्ये वावरत असताना आपण काही नियम आहेत, काय आपण पद्धत असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने वागलं पाहिजे. हे होते आपल्यासोबत बाबा आत्राम. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.